होमिओपॅथिक डॉक्टर सर्व पेशंटना एक सारख्याच गोड गोळ्या देतात का? हो, गोळ्या तर सर्व पेशंटमध्ये एकसारख्याच असतात, पण त्यामध्ये जी औषधी किंवा डायल्युशन्स टाकली जातात ही वेगवेगळी असते. म्हणजे ज्या अच्छा. होमिओपॅथीच्या गोळ्या असतात त्या चवीमध्ये गोडच असतात हां. आणि त्यामध्ये वेगवेगळी औषधे टाकली जातात. म्हणजे वेगवेगळ्या पेशंटमध्ये किंवा वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळी औषधे असतात. गोळ्या दिसायला सारख्याच असतात सर्व पेशंट, अच्छा. पण औषधी वेगवेगळी असतात. सेकंड क्वेश्चन, होमिओपॅथिक गोळ्या चघळूनच का घेतात? मेनली जे आहे होमिओपॅथिक गोळ्या ज्या आहेत यावरती जे डायल्युशन्स टाकलेले असतात किंवा औषधी टाकलेली असतात, त्यामुळे ते जिभेवरती चघळल्याने बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये लवकर ॲब्झॉर्ब होतात. अच्छा. शरीरामध्ये लवकर ॲब्झॉर्ब केली जातात आणि त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट फायदा भेटतो का? हां किंवा फायदा बघायला भेटतो फायदा जाणवतो. नेक्स्ट क्वेश्चन, होमिओपॅथिक औषधी कोण कोण घेऊ शकतो? तसेच काही त्याचे दुष्परिणाम असतात का? नाही, होमिओपॅथिक औषधी जी आहेत ही सर्वांना चालतात. म्हणजे लहान मुले, वयस्कर माणसे, मोठी माणसे, स्त्रिया, इवन प्रेग्नन्सीमध्ये पण ही औषधे चालतात. प्रेग्नन्सीमध्ये लहान मुलांमध्ये ही औषधे एकदम सेफ असतात. याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम नसतात. पण मुख्यतः प्रेग्नन्सीमध्ये लहान मुलामध्ये ही जी औषधे आहेत ही जे होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत यांच्या सल्ल्याने, यांच्या मार्गदर्शनामध्येच घ्यावी. कारण काय होते, हे आता जे आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती वेगवेगळ्या प्रकारे होमिओपॅथी औषधांचे डोसेस सांगितले जातात, जे एक प्रकारे चुकीच्या पद्धतीने डोसेस घेण्यास सांगतात. त्यामुळे होमिओपॅथी औषध नेहमी तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावी. औषधीसाठी काही पथ्य असतात का सर? हो, होमिओपॅथी औषधीसाठी काही पथ्य असतात, कारण याचा डोस जो असतो हा कमी प्रमाणात वापरतात. त्यामुळे यासाठी जे स्ट्रॉंग कॉफी आहे, कच्चा कांदा आहे, कच्चा लसूण आहे, काही लोक जे ॲडिक्शन्स करतात जसं अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, हे यामध्ये बंद करायला लागतं. तसेच जे स्ट्रॉंग सेंट आहेत, परफ्युम्स आहेत, यामध्ये अवॉइड करणे किंवा टाळणे फार महत्त्वाचे असते. नेक्स्ट क्वेश्चन, औषधीची काही पॉवर असतात का? जसे होमिओपॅथी औषधामध्ये काही पॉवर वगैरे असं नसते. जसे की आपण जे जनरल औषधी वगैरे असतात त्यामध्ये मिलीग्रॅम, ग्रॅम अशी वेगवेगळी पॉवर असते किंवा शक्ती असते. तर होमिओपॅथी मेडिसिनमध्ये अशी जी पॉवर अशी काही पॉवर नसते. यामध्ये जनरली पोटेन्सी असतात. होमिओपॅथीमध्ये असतात पोटेन्सी असतात, जसं की 30, 200, 1 यासारख्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पोटेन्सी असतात. त्याचा होमिओपॅथीमध्ये वापर केला जातो. होमिओपॅथिक मेडिसिन फक्त जुन्या आजारावर चालतात का? नाही, होमिओपॅथी औषधे जुनाट किंवा क्रोनिक आजार यामध्ये चालतात असे काही नाही. असे एक प्रकारे गैरसमज आहे. हे औषधे ॲक्यूट केसेसमध्ये पण आपण घेऊ शकतो, जसं की सर्दी खोकला आहे, पोटदुखी आहे, काही चेहऱ्यावरील चेहऱ्याच्या समस्या, पिंपल्स वगैरे, जे ॲक्यूट काही कंडिशन्स आहेत, अशा केसेसमध्ये पण होमिओपॅथी औषधे आपण वापरू शकतो आणि ती चांगली प्रभावीपणे काम करतात. आणि होमिओपॅथिकमध्ये अँटीबायोटिक, पेनकिलर, वेदनाशामक अशी औषधी चालू शकतात का? नाही, होमिओपॅथीमध्ये अँटीबायोटिक, पेनकिलर, वेदनाशामक प्रकारची औषधे नसतात. होमिओपॅथी औषधी जी आहे ही रुग्ण किंवा व्यक्ती किंवा जो पेशंट आहे त्याच्या लक्षणानुसार किंवा त्याच्या मानसिकतेचा विचार करून, त्याच्या स्वभावाचा विचार करून त्यासाठी एकच औषधी निवडल्या जाते. म्हणजे वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळी औषधे होमिओपॅथीमध्ये नसतात. म्हणजे अँटीबायोटिक्स, पेनकिलर्स
अँटीफंगल, अशी अँटीव्हायरल, अशी वेगवेगळी औषधे होमिओपॅथी शास्त्रामध्ये नसतात. थँक्यू. होमिओपॅथिक मेडिसिन चालू असताना आपण ॲलोपॅथिक मेडिसिन घेतल्याने त्याचा काही रिझल्ट वगैरे कमी वगैरे असं काही होऊ शकतो का? हा तसा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता यामध्ये कसं आहे, हे जे आहे हे प्रत्येक जे डॉक्टर्स आहेत किंवा काही ज्या डिसीज कंडिशन्स आहेत किंवा काही जे आजार आहेत यानुसार बऱ्याच वेळा आपल्याला ठरावं लागते. यामध्ये पेशंट जर बऱ्याचशा वर्षापासून बऱ्याचशा दिवसापासून जर काही ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन घेत असेल, जसं की BP आहे, शुगर, साखर, डायबिटीज किंवा काही मेंदू संबंधी ब्रेन संबंधी आजार आहे, काही किडनी संबंधीचा आजार आहे, अशा केसेसमध्ये ते मेडिसिन तर त्यांना कंटिन्यू चालूच ठेवावं लागतात. काही हार्टचे जे मेडिसिन्स आहेत हे तर पेशंटला कंपल्सरी चालूच ठेवणं आहे. यासोबत होमिओपॅथी मेडिसिनचा आपण निश्चितच वापर करू शकतो. त्यामुळे रिझल्टचे असे काही कमी जास्त असं बघण्यात जनरली येत नाही.